चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यामधला चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, हॉकी इंडियाने खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय महिला हॉकी टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोएड मारिजने. सोएड मारिजने हे डचचे आहेत आणि यांची नुकतीच हॉकी इंडियाने 2 जानेवारी 2025 या दिवशी हॉकी किंवा भारतीय महिला हॉकी टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केलेली आहे. यापूर्वी भारतीय महिला हॉकी टीमचे मुख्य कोच होते हरेंद्र सिंग, आता बनलेत हे सोएड मारिजने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. हॉकी इंडिया काय तर हॉकी इंडिया ही भारतातील हॉकीची सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. या हॉकी इंडियाची स्थापना झालेली 2009 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या दिलीप तिर्के हे हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, डेझर्ट सायक्लॉन हा भारत व कोणत्या देशाचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे? डेझर्ट सायक्लॉन हा खालीलपैकी कोणत्या देशात किंवा डेझर्ट सायक्लॉन हा भारत कोणत्या देशासोबत करतो असं विचारलेलं आहे. तर डेझर्ट सायक्लॉन जो आहे तो भारत आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती या देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे आणि हा सराव नुकताच 18 ते 30 डिसेंबर 2025 18 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये अबुधाबीमध्ये UAEमध्ये अबुधाबी आहे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 संयुक्त अरब अमिराती हे याचं बरोबर उत्तर असेल. हा जो सराव आहे डेझर्ट सायक्लॉन हा सराव दोन्ही देशामध्ये आयोजित केला जातो. कोणते दोन देश आहेत? भारत आणि UAEमध्ये. का तर वाळवंटी आणि निम वाळवंटी प्रदेशातील दहशतवाद विरोधी आणि शांतता राखण्याच्या मोहिमेमध्ये समन्वय आणि क्षमता वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे आणि हा सराव नुकताच UAE अबुधाबी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. इथे UAEचा उल्लेख आलेला आहे. UAE म्हणजेच युनायटेड अरब अमिरात किंवा संयुक्त अरब अमिराती. याची राजधानी आहे अबुधाबी. अबुधाबी ही UAEची राजधानी आहे. सध्या अबुधाबीचे प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नह्यान आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मक्तोम आणि चलन आहे UAE दिरहाम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच इफ्को साहित्य सन्मान 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे किंवा हा जो पुरस्कार आहे इफ्को साहित्य सन्मान 2025 हा पुरस्कार यावर्षी किंवा नुकताच हा पुरस्कार मैत्रेयी पुष्पा यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. मैत्रेयी पुष्पा या एक प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत आणि इफ्को म्हणजे काय तर इफ्कोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड असा इफ्कोचा लॉंग फॉर्म आहे आणि इफ्को ही भारतातील एक मोठी शेती आधारित सहकारी संस्था आहे जी खते, नॅनो खते आणि इतर कृषी उत्पादनं बनवते आणि विकते. 2025मध्ये या इफ्कोने इफ्को साहित्य सन्मान हा पुरस्कार जो आहे तो नुकताच मैत्रेयी पुष्पा यांना देऊन सन्मानित केलेला आहे. या पुरस्कारांतर्गत 11 लाख रुपये रोख रक्कम, एक सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं आणि हा पुरस्कार त्यांना त्यांच्या ग्रामीण आणि कृषी जीवनावर आधारित लेखनासाठी देऊन सन्मानित केलेला आहे. या पुरस्कार स्थापना झालेली 2011 या वर्षामध्ये, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन किंवा जागतिक ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? जागतिक ब्रेल दिन किंवा जागतिक ब्रेल लिपी दिन जो आहे तो दरवर्षी 4 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो आणि ब्रेल लिपीचा उद्देश काय तर ब्रेल लिपीचा उद्देश आहे दृष्टीहीन लोकांना शिकवणे किंवा ब्रेल लिपी जी आहे ती दृष्टीहीन लोकांना शिकवण्यासाठी वापरली जाणारी एक लिपी आहे आणि हा दिवस अंध आणि दृष्टीहीन व्यक्तींना शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन जीवनात सक्षम बनवण्यासाठी ब्रेल लिपीचं महत्त्व सांगणे आणि त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी 4 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय पक्षी दिन नॅशनल बर्ड डे म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे इथे ऑप्शन 5 जानेवारी पाहिजे, कारण याचं उत्तर आहे राष्ट्रीय पक्षी दिन जो आहे तो दरवर्षी
5 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पक्ष्याचं पर्यावरणामधील महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एअर मार्शल नागेश कपूर. एअर मार्शल नागेश कपूर यांची नुकतीच 1 जानेवारी 2026 पासून भारतीय भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय वायुसेना किंवा भारतीय हवाई दल या दलाचे उपप्रमुख जे असतात ते वायुदलाचे किंवा हवाई दलाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात, जे हवाई दल प्रमुखाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची जबाबदारी सांभाळण्याचं काम करतात. भारतीय हवाई दल याची स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932 या दिवशी, हे देखील लक्षात ठेवा. तेव्हा याची स्थापना झाली होती रॉयल इंडियन एअर फोर्स या नावाने. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून या रॉयल इंडियन एअर फोर्सला भारतीय हवाई दल असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि सध्या एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग जे ते भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत आणि आता उपप्रमुख बनले ते एअर मार्शल नागेश कपूर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मन शरीर निरोगीपणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय मन शरीर निरोगीपणा दिन जो आहे हा दिवस दरवर्षी 3 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. आंतरराष्ट्रीय मन शरीर निरोगीपणा दिन किंवा इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे हा दिवस मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या परस्पर संबंधावर जोर देऊन सर्वांगीण कल्याणाला प्रोत्साहन देणं आणि तणावमुक्त मन आणि निरोगी शरीर राखण्याचं महत्त्व अधोरेखित करणं या उद्देशाने साजरा करण्यात येतो. आणि यावर्षी हा दिवस हार्मनी इन माइंड बॉडी अँड होम या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 44वी कनिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? तर ही 44वी कनिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जी आहे ती नुकतीच 31 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम गंजूर कर्नाटक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक हे याचं बरोबर उत्तर असेल. या स्पर्धेमध्ये देशभरातील 1000 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते आणि याचं आयोजन खो खो फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडून करण्यात आलं होतं. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू. सध्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? जागतिक युद्ध अनाथ दिन जो आहे तो दरवर्षी 6 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस युद्धामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करणं, त्यांच्यावर झालेल्या मानसिक आघातांना समजून घेणं आणि त्यांना शिक्षण आणि सामान्य जीवन जगण्यासाठी मदत करणं या उद्देशाने दरवर्षी 6 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे वाराणसी नावाचं, किंवा उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी या ठिकाणी नुकतीच ही 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल. या स्पर्धेचं आयोजन 4 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस पारंपरिक डाक सेवा खालीलपैकी कोणता देश पारंपरिक डाक सेवा बंद करणारा जगातील पहिला देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेन्मार्क. डेन्मार्क हा जो देश आहे हा देश नुकताच पारंपरिक डाक सेवा बंद करणारा जगामधला पहिला देश ठरलेला आहे. डेन्मार्क या देशाने 30 डिसेंबर 2025 या दिवसापासून त्यांची जवळपास 401 वर्ष जुनी असलेली पारंपरिक डाक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता पत्र आवश्यक आणि नफ्याचा व्यवसाय राहिला नसल्यानं डेन्मार्कने हा निर्णय घेतलेला आहे. डेन्मार्कची राजधानी आहे कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे. सध्या पंतप्रधान आहेत मेटे फेडरेसन आणि चलन आहे डॅनिश क्रोन.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय सिद्ध दिन म्हणून साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय सिद्ध दिन जो आहे तो दरवर्षी पर्याय क्रमांक 1 6 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. सिद्ध किंवा हा जो दिवस आहे राष्ट्रीय सिद्ध दिन, हा दिवस सिद्ध वैद्यकीय प्रणालीबद्दल जागरूकता वाढवणं आणि ते मुख्य प्रवाहामध्ये आणणं या उद्देशाने साजरा केला जातो. सिद्ध प्रणाली ही एक प्राचीन प्रणाली असून ती शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करते आणि आहार, जीवनशैली आणि नैसर्गिक औषधांचा वापर करण्यास प्रोत्साहित करते. उत्तर असेल राष्ट्रीय सिद्ध दिन हा दिवस दरवर्षी 6 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 पासून ब्रिक्स BRICS ब्रिक्स या संघटनेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. ब्रिक्स या संघटनेचं अध्यक्षपद जानेवारी 2026 पासून भारताकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. 2025मध्ये हे अध्यक्षपद ब्राझील या देशाकडे होतं. आता 26मध्ये याचा अध्यक्ष आहे आपला भारत हा देश. ब्रिक्स काय, तर ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांची मूळ 5 देशांची संघटना होती. आता हिच्यामध्ये आता इजिप्त हा देश सहभागी झालेला आहे. इजिप्तसोबतच इथिओपिया हा देश सहभागी झालेला आहे. त्यानंतर इराण हा देश देखील या संघटनेमध्ये सहभागी झालेला आहे. UAE देखील सहभागी झालेला आहे आणि UAE सोबतच इंडोनेशिया हा देश देखील या संघटनेमध्ये आता सहभागी झालेला आहे. त्यामुळे आता या संघटनेमध्ये एकूण 10 सदस्य देश आहेत. यापूर्वी होते फक्त 5, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. आणि ही संघटना जागतिक स्तरावर विकसनशील देशांच्या राजकीय आणि आर्थिक समन्वयासाठी एक महत्त्वाचा गट बनली आहे, जिचा उद्देश जागतिक दक्षिण देशांना एकत्र आणणे हा आहे. या ब्रिक्सची स्थापना झालेली आहे 16 जून 2009 या दिवशी. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आता जानेवारी 26 पासून या संघटनेचं अध्यक्षपद आपल्या भारताकडे आलेलं आहे. पुढचा प्रश्न, दुसरी खेलो इंडिया बीच गेम्स 2026 नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? दुसरी खेलो इंडिया बीच गेम्स ही स्पर्धा नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीव. दुसरी खेलो इंडिया बीच गेम्स ही स्पर्धा नुकतीच दीव या ठिकाणी संपन्न झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, नंदिनी चक्रवर्ती यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर या नंदिनी चक्रवर्ती यांची नुकतीच पश्चिम बंगाल या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक मिनिट. पेन चालत नाही आपला, पेनचा काही इश्यू झालेला आहे. चला, नंदिनी चक्रवर्ती यांची नुकतीच पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक 2 या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंदिनी चक्रवर्ती या 1994 बॅचच्या IAS ऑफिसर आहेत आणि आता या पश्चिम बंगाल राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतेच वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेले मनोज कोठारी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर मनोज कोठारी जे आहेत ते बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित खेळाडू होते आणि यांचं नुकतेच वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेलं आहे. 2005 या वर्षामध्ये याच मनोज कोठारी यांना ध्यानचंद अवॉर्ड फॉर लाईफ टाईम अचिव्हमेंट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 4 मनोज कोठारी हे बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित खेळाडू होते. नेक्स्ट, भारतातील पहिले सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? तर भारतामधलं पहिलं सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक जे आहे ते नुकतंच पर्याय क्रमांक 2 ग्रेटर नोएडा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किंवा शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था ग्रेटर नोएडा या ठिकाणी 4 जानेवारी 2026 पासून हे भारतामधलं पहिलं सरकारी कृत्रिम विद्यापीठ जे आहे
हे सुरू करण्यात आलेलं आहे. या क्लिनिकमध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक स्कॅनिंगच्या मदतीनं कर्करोग, हृदयविकार, किडनी आणि लिव्हर यासारख्या गंभीर आजारांचं सुरुवातीच्या टप्प्यातच निदान आणि उपचार केले जाणार आहेत. नेक्स्ट, भारतामधली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे? भारतामधली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुवाहाटी ते कोलकाता. भारतामधली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जी आहे ती गुवाहाटी जी आहे आसाममध्ये आणि कोलकाता आहे पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. ही जानेवारी 2026मध्ये सुरू होणार आहे किंवा हिचं उद्घाटन केलं जाणार आहे. आणि या ट्रेनमध्ये 16 कोच असणार असून 11 थर्ड AC आहेत, 4 सेकंड AC आणि 1 फर्स्ट AC कोच असणार आहे. याची प्रवासी क्षमता असणार आहे 823 आणि या ट्रेनमध्ये आरामदायक बर्थ, आधुनिक सस्पेन्शन, ऑटोमॅटिक दरवाजे, CCTV कवच सुरक्षा प्रणाली आणि फर्स्ट ACमध्ये शॉवरची सुविधा देखील असणार आहे. पर्याय क्रमांक 3, गुवाहाटी ते कोलकाता हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न किंवा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, जानेवारी 2026मध्ये खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत संजय कुमार सिंगल, सुखविंदर सिंग, रश्मी शुक्ला आणि सदानंद दाते. याचा बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.